आज नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये जनरल बॉडी मीटिंग झाली, ज्यामध्ये जनतेच्या महत्त्वाच्या कामाविषयी 43 विषय होते. 42 विषय होता, एक ऐन वेळचा होता. आणि या सगळ्या विषयावर आमच्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPIच्या सगळ्या नगरसेवकांनी प्रत्येक विषयावर साधक बाधक चर्चा केली. कारण शहरातल्या सगळ्या नागरिकांनी आम्हाला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी इथं पाठवलेलं आहे. राजकारण करायला खूप जागा आहे, परंतु आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब असतील, बिपिनदादा असतील, विवेक भाई असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा हाच धर्म याच्यानुसार आम्ही कामकाज करतो आहोत आणि त्यानुसार आम्ही कामकाज करत आहोत. आणि त्यानुसार या प्रत्येक जनतेचे जे जे काही विषय असतील ते जास्तीत जास्त विषय सोडवण्यासाठी आम्ही जनरल बॉडीमध्ये ते विषय घेत असतो. आजही त्यात जे जनतेचे आज महत्त्वाचे विषय होते, घरपट्टीवाढीचा विषय होता, पुढं येणारा ओला असेल किंवा दुष्काळ होता, का पाण्याची अडचण. दुष्काळ आता जर आपण बघितलं महाराष्ट्रात, नाशिक असेल, मुंबई असेल, पुणे असेल, प्रत्येक ठिकाणी पाणी कपात केली. त्यावर चर्चा करायची होती. गेल्या अनेक वर्षापासून फिल्ट्रेशन प्लॅन्टचं काम केलेलं नाही, त्या फिल्ट्रेशन प्लॅन्टचं काम करायचं होतं. त्यानंतर ज्या मालमत्ताचं जे सर्वेक्षण होतं त्याचं होतं. परत जे ओपन स्पेस वाटलेले होते, कारण आज आपण जर बघितलं तर बरेचशा ठिकाणी ओपन स्पेस वाटलेले आहे. नागरिकांना तिथं कोणत्याही सुखसुविधा नाही. ते ओपन स्पेस जमा करून घेणे किंवा ज्यांना वाटले त्याच्यावर चर्चा करायची होती. नंतर विविध कामांना मंजुरी द्यायची होती. घनकचरा असेल, प्रशासकीय मान्यता असेल, मोकाट जनावरांचा प्रश्न असेल, नवीन टॉयलेट ब्लॉक बांधणं असेल. अमरधाममध्ये महिलांसाठी अनेक वर्षापासूनची जी अडचण होती का महिलांना तिथं चेंजिंग रूम नव्हती, ते होतं. त्यानंतर शहरात जे वेळोवेळी अतिक्रमण होतात त्याचा विषय होता. असे अनेक विषय जे जनतेशी निगडीत आहेत, असा सगळा अभ्यास करून आम्ही जनरल बॉडी मीटिंगमध्ये ते ठेवलेले होते. आपण जर बघितलं तर समोरच्या पार्टीने मागच्या वेळी काहीतरी कारण काढलं आणि जनरल मीटिंगवर त्यांनी निषेध व्यक्त करून ते निघून गेले. आम्ही मागच्या वेळी समजू शकलो. आजही आल्या फक्त ठराविक एका विषयावर चर्चा करायची त्यांनी ठरवून आलेलं होतं. 100% इथं गोंधळ घालत होते. तेवढ्याच विषयावर चर्चा करायचं असं पहिल्यापासून त्यांचा हट्ट होता. पण आम्ही आमचे सगळे नगरसेवक, सभापती काय म्हटले का प्रत्येक विषय महत्त्वाचा आहे. असा 1 ते 7 असेल किंवा 10 असेल असं उपयोग नाही. तर प्रत्येक विषयावर चर्चा झाली पाहिजे. प्रत्येक नगरसेवकाला त्याची माहिती मिळाली पाहिजे. तो त्या सन्माननीय नगरसेवकांचा अधिकार आहे. आम्ही तिथं गेल्यावर राजकीय जोडे बाहेर ठेवतो, कोणताही भेदभाव करत नाही, परंतु त्यांच्या डोक्यात 100% राजकारणच असतं. त्या पद्धतीने आल्यापासूनच त्यांनी तो वाद सुरू केलेला होता. आम्ही त्यांना समजून सांगत होतो. आता जर आपण जो बघितला तर त्यांनी जे सांगितलं, आता गेल्या 4 दिवसापासून शहरातलं वातावरण दूषित केलं त्यांनी, का ही घरपट्टी ही आम्ही लादली. आपल्या माध्यमातून जनतेला मी सांगू इच्छितो की ह्या घरपट्टीचं वाढीचा ठराव 5/10/2021ला झालेला आहे आणि त्यामध्ये या घरपट्टी वाढीसाठी एक कोपरगाव नगरपालिका हद्दीतील मालमत्ता कर आकारणीसाठी नव्याने गुणांकन निश्चिती करण्याबाबत एक कमिटी केली होती. त्याच्यामध्ये आदरणीय विजयरावजी वहाडणे साहेब अध्यक्ष कोपरगाव नगर परिषद, शांतारामजी गोसावी उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, त्याचप्रमाणे आमचे गटनेते रवींद्रजी पाठक, शिवसेनेचे गटनेते योगेशजी बागुल साहेब, त्याचनंतर राष्ट्रवादीचे गटनेते वीरेनजी बोरावकी, अशी सगळ्यांची कमिटी झाली होती आणि त्यांनीच ह्या घरवाढीला मंजुरी दिली आणि त्याचं सर्वेक्षण करण्याचं काम चालू करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली होती. त्यानंतर जर आपण बघितलं तर 15/9/2020चा हा ठराव आहे. याच्या प्रती आम्ही तुम्हाला देतो. आम्ही हे सगळं विथ प्रूफ बोलतोय. हे फक्त काय झालंय, खोटं बोल पण रेटून बोल, त्यांना हे जिरवायचं आहे. आता हा 15/9/2020चा जर ठराव बघितला तर याच्यात क्लिअर म्हटलेलं आहे
आता ते सेक्शन लिहिलेले आहे, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे नगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे फेरमूल्यांकन व सर्वेक्षण करत असताना ज्या मालमत्ता धारकांचे बांधकाम परवानगी, अकृषिक परवानगी, इतर कागदपत्रे सादर न करता व ज्यांनी स्वतःहून सांगितलेले बदल नोंद नगर परिषद कार्यालयात लावून घेतली नाही, त्या मालमत्ता धारकांवर महाराष्ट्र नियम 1965 आणि सरकारचा एक GR होता 27 सप्टेंबर 2018 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यास ही सभा सर्वानुमते मंजुरी देत आहे. याचं सूचक आणि अनुमोदक जे काल उपोषणाला बसले होते, जनतेला दाखवत होते त्यांचा कळवळा, तो खोटा होता. मान्य मंदारजी पहाडे, मान्य वीरेनजी बोरावके यांनी स्वतः हा ठराव केलेला आहे. फक्त ह्या गोष्टी उघड्या होऊ नये म्हणून आजचा त्यांनी गोंधळ केला. हे झाल्यानंतर प्रशासकीय काळात प्रशासकाबरोबर नगरपालिका कोण चालवत होतं? 100% आमदार साहेबांचा त्याच्यावर कंट्रोल होता. त्यांच्या काळात या सिस्टीमचं काम चालू झालं गेल्या 5 वर्षापासून. ज्या एजन्सीला हे काम दिलं सर्वे करायचं, आज ते म्हणे तिला ब्लॅकलिस्टेड करा. 18/8/2020चा ठराव आहे. 18/8/2020चा ठराव आहे. लिफाफा उघडण्यात येऊन तुलनात्मक तक्ता पाहता SR कन्स्ट्रक्शन प्रत्येकी घर 300 प्रमाणे सर्व कमीची निविदा प्राप्त झाली व त्यांना काम देण्यास हरकत नाही. सुरक्षा ठेव बनवून या कामी खर्चास ही सभा वित्तीय व प्रशासकीय मंजुरी देत आहे. याला परत सूचक कोण आहे? मंदारजी पहाडे. प्रत्येक गोष्ट यांनी केलेली आहे आणि हे फक्त आमच्यावर ब्लेम. आम्ही येऊन 5च महिने झाले. 5 महिन्यातले 3 महिने तर कामात गेले, 2 महिने आचारसंहितेत गेले, 1 महिना वसुली हे ज्या गाईडलाईन्स होते त्याच्यात गेले. हे होत असताना यांनी मान्यता दिली. त्यानंतर त्या एजन्सीचं काम चालू झालं. या एजन्सीचं चुकीच्या कामाच्या विरोधात आम्ही आदरणीय स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली 5-6 दिवस आम्ही पण उपोषणाला बसलो होतो. कारण एजन्सीकडून चुकीचे कामं झाली होते. कोणती एजन्सी असो, 18-19 हजार प्रॉपर्ट्यांचं त्यांना सर्वेक्षण करायचं, त्याच्यात 2-5% त्रुटी होऊ शकतात. ते त्यांनी काम केलं. हे काम करत असताना आता जर आपण बघितलं तर प्रशासकीय काळात बॉडी नव्हती, तर या कामाचा घरपट्टी वाढीचा जो नियम आहे का दर 4 वर्षांनी याचं मूल्यांकन करून घरपट्टी वाढवणं असतं. ही घरपट्टी फक्त कोपरगावात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे. कारण घरपट्टी वाढी वसुली याच्यावर काही निधी आपल्याला यायचे किंवा नाही द्यायचे हे शासनाचा नियम असतो. ते आपल्याला वसुली विभागातून त्याची पूर्ण माहिती मिळेल. 15 वित्त किंवा इतर. ज्यावेळी बॉडी नव्हती त्यावेळी 1 मार्च 24ला कलेक्टर साहेबांची VC झाली. 24/3/25ला VC झाली. त्यानंतर 20/1/26ला VC झाली. आत्ता 12/6/26 VCद्वारे कलेक्टर आणि CO साहेबांची हे झाली. या प्रोसेसमध्ये आम्ही कुठंही नाही, कारण हे शासनाचं काम चालू आहे. एका बाजूला अध्यक्षांचे अधिकार गेले म्हणून फटाके वाजवून ऊर बडवणारे, आनंद व्यक्त करणारे, परंतु आम्हाला शासनाचं काम करायचं आहे. आम्हाला नगरपालिकेच्या लोकांचे जे जनतेचं काम करायचं आहे. याची डेडलाईन 31 मार्च 2026 होती का जी लागू करायची होती. पण आम्ही त्या जीबीमध्ये निर्णय घेतला का लोकांना विश्वासात न घेता जर केलं तर तो चुकीचा मेसेज जाईल. घरपट्टी वाढवायची नाही वाढवायची आम्ही जनतेबरोबर आहोत, पण आमचा कोणताही वाईट हेतू नव्हता. उलट आम्ही त्यांना काय सांगितलं की याला मुदत वाढ द्या आणि लोकांना हरकती घेऊ द्या. कारण जो हरकत घेईल त्याची शहानिशा होऊन जाणार आहे. चुका झाल्या आम्ही मान्य करतो. या सगळ्या आधी होऊन गेलेलं आहे. त्याचं पेमेंट असेल किंवा त्याचं काम देणं. मी तुम्हाला ठराव दाखवले की याचे सूचक अनुमोदक कोण आहे. तर आम्ही म्हटलं का यांना हरकती घ्यायला लोकांना वेळ द्या. 19,000 पैकी फक्त आत्ता 200-300 लोकांनी हरकती घेतल्या. हरकतीसाठी आपण नगरपालिकेत फॉर्म ठेवला, मीडियाद्वारे तुमच्याद्वारे आव्हानही केलं. ज्या ज्या हरकती डायरेक्ट नगरपालिकेत येतात त्या हरकतीला लगेच माणूस बरोबर जातो, त्याची शहानिशा करतो. चूक असेल तर ते आपण रिपेअर पण करतो आहोत. या पद्धतीने आपण कामकाज करत होतो. परंतु समोरच्यांना हे राजकारण करायचं होतं. साहेब हे गेल्या 3 वर्षापासून 5 वर्षापासून काम चालू आहे, मग का आठवलं नाही?
पण ज्या दिवशी 17 तारखेला मी मीटिंगचा अजेंडा काढला, 18 तारखेला मी जीबीचा अजेंडा काढला, आमचा हेतू स्वच्छ होता. त्यामुळं या 42 विषय हे सगळे जनतेचे बारीक सारीक विषय होते. प्रायोरिटीने हा विषय आम्ही 8 नंबरला घेतला, का तर लवकरात लवकर याच्यावर चर्चा झाली पाहिजे. नंतरचे विषय घेतले पाण्याचे, आरोग्याचे. ज्यावेळी मीटिंग अजेंडे यांच्याकडे गेले, मग हे जागे झाले, अरे आपल्याला श्रेय मिळालं पाहिजे. मग यांनी उपोषणाचं हत्यार वापरलं. याच्या आधी एकदाही बोलले नाही. आणि त्याच्यानंतर त्यांची ती नाटक चालू झालं, उपोषण भानगडी. त्याच्यातही दोन मत प्रवाह. एक जण म्हणतो स्थगिती मिळाली, दुसरा म्हणतो आमच्या लढ्याला यश. अरे जनतेचं काम करत असताना यश किंवा हे नसतं. त्यांना ते समजलं नाही का फक्त एक दिवस नोटीस वाटू नका हे अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. आजही आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो का सगळ्या विषयावर चर्चा होऊ द्या, पण त्यांचा तो इंटरेस्ट नव्हता. शेवटी मी रिक्वेस्ट केल्यावर ते त्याला तयार झाले. नंतर ह्या विषयावर चर्चा झाली. त्यांचं म्हणणं होतं हे नामंजूर करा. हे नामंजूर करायला याच्या काही गाईडलाईन्स आहे. आम्ही म्हणत होतो लोकांच्या हरकती येऊ द्या. 500 स्क्वेअर फूट पर्यंतच्या. अध्यक्ष साहेब, सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की विरोधकांनी आज सभात्याग केला. त्यांचं म्हणणं होतं की घरपट्टी वाढा. 43 पैकी 41 विषयांना आम्ही मंजुरी दिलेली आहे. 2 विषय आहे, एक घरपट्टी करवाढीचा विषय आहे आणि दुसरं जे सर्वे करणारी कंपनी आहे त्यांचा देयकाचा विषय आहे. घरपट्टी वाढीच्या संदर्भामध्ये नेमकं काय घडलं? आज देयकाचा विषय नव्हता, त्याला मुदतवाढ द्यायची होती. जे काय देयक द्यायचे यांनी काय केलं ते करून पेमेंट दिलेलं आहे. आमचं म्हणणं होतं का सीओ साहेबांचंही म्हणणं होतं का 30 जुलैपर्यंत आपण यांना मुदतवाढ देऊ, लोकांना ऑब्जेक्शन घ्यायला. कारण 19,000 प्रॉपर्टी, तर 19,000 लोकांना आपण प्रत्येक सन्मान्य नगरसेवकांनी जाऊन स्वतः आपण त्याची जनजागृती करू, शहरात भोंगा फिरू, आम्ही स्वतः जाऊन लोकांशी बोलू. सीओ साहेबांनी तर तेही सांगितलं तुम्हाला फुटेज मिळेल, 10 रुपये वाढले असले तरी तुम्ही ऑब्जेक्शन घ्या. त्याच्यासाठी आपण ती मुदतवाढ दिली. आणि 25 तारखेला मी म्हटलं 25 जुलैला आपण एक मीटिंग घेऊ. त्या मीटिंगमध्ये सीओ साहेब असतील, मी असेल, उपनगराध्यक्ष असतील, सभापती असतील, त्यांचे गटनेते असतील, आमचे गटनेते असतील. आपण रिव्ह्यू घेऊ किती झाला किती नाही, आणि 5 दिवसात किंवा 3 दिवसात अर्जंट जीबी घेऊ. आणि याचा जो काही निर्णय होईल हा निर्णय आपण कलेक्टर ऑफिसला पाठवू, एवढंच आमचं म्हणणं होतं. परंतु त्यांना त्याच्यावर राजकारण करायचं. ते तुम्ही जे म्हणतात सगळे विषय मंजूर केले, यांना पुढच्या विषयाची माहिती तरी आहे का? काय झालं, चर्चा तरी केली का? याच्यात एक महत्त्वाचा विषय आमच्या प्रशांतजीकडून मांडला का उद्या समजा आपण हा विरोधही केला, आपण ठराव ना मंजूर केला, हा कलेक्टर ऑफिसला पाठवला, हे काय कोपरगावचं नाही, अख्ख्या महाराष्ट्राचं आहे. आणि जर शासनाकडून असा जर निर्णय आला का 30 ऐवजी 20%, 10% किंवा 0, तर जर काही चुकीचा जर ठराव वरून होऊन आला तर याची लायबिलिटी कोणाची? या विषयावर कोणीही एकही उत्तर दिलं नाही. त्यांचा विषय बरोबर होता, कारण हा शासनाच्या अखत्यारीत आहे. शासन कोणताही निर्णय घेऊ शकतो. त्या पद्धतीने त्यांनी विचारलं, त्याच्यावर त्यांचं कोणतंही उत्तर नव्हतं. आम्ही बरेच रिक्वेस्ट केली का बाकीच्या विषयांवर चर्चा करायची, पण त्यांचं इंटेन्शन ठरलेलं होतं. ते सगळे ठरवून आलेले होते. आणि जनरल बॉडीला येताना एवढे कार्यकर्ते आणत नसतात ज्या त्या सन्मान, कारण आपण एक 5-5 हजार लोकांचे प्रतिनिधी आहोत. आपण आलं तरी ती चर्चा करणारे लोक गोळा करायची गरज नव्हती, पण त्यांना तो धिंगाणा घालायचा होता, म्हणून त्यांनी हे नौटंकी केली. एक मिनिट. ज्या कंपनीने सर्वे केलेला आहे, काही ठिकाणी चुकीचे सर्वे झालेले आहे, त्यामुळे नागरिकांना अवैध सेवा दिलं गेलेलं आहे, त्या कंपनीवरती आपण काय कारवाई करणार? त्या कंपनीवर कारवाई आम्ही करणार आहोत, परंतु आता त्याची पण माहिती घेणार आहोत, कारण त्याचं बऱ्यापैकी बिलही पेड झालेलं आहे. आणि त्याचा जे क्लॉज आहे ते पण आम्ही बघतो आहोत का याच्यात काय करता येईल, त्याच्यावरही आम्ही दंडात्मक कारवाई करणार आहोत. म्हणून आम्ही त्याला मुदतवाढ का दिली, कारण मुदतवाढ नसती दिली, त्याचं काम पूर्ण झालं तर तो पेमेंट मागितलं असतं. म्हणून आम्ही काय म्हणतोय, जोपर्यंत या शंकांचं निरसन होत नाही, तो रिसर्वे करून देत नाही, तोपर्यंत आम्हाला याच्यावर निर्णय घेता येणार नाही. या विषयाची चौकशी लावायचं सुद्धा आज आम्ही निर्णय घेतला आहे का या विषयात जे दोषी असतील, हे काम देणं असेल किंवा ती एजन्सी असेल, हे जो दोषी असेल त्याच्यावर आम्ही आर्थिक कारवाई करणार आहोत. आरोग्याचा देखील विषय होता. वेगवेगळे व्हिडिओ पावसाळा सुरू झाला आहे, नाले सफाई झाली नाही.
विषय असा आहे, आपण जर व्हिडिओ बघितले, नाले सफाई एवढ्या चांगल्या पद्धतीने याच्या आधी कधी झाली नव्हती. आमचे आरोग्याचे सभापती वैभवजी आढाव असतील, बाकीचे ज्या त्या प्रभागातले नगरसेवक स्वतः उभं राहून करताय. खडकीत गेले तर तिथे आमचे जपे असतील, राहुल असेल, इकडं 1 नंबर प्रभागात वैभव आढाव, जितूभाऊ रणशूर, पुढं आपले देवकर असतील, तिकडं वाजेताई असतील, प्रत्येकाने उभं राहून साफसफाई करून घेतली. जिथं अतिक्रमण होतं तिथं मी स्वतः जाऊन अतिक्रमण काढून, कारण 2 लोकांसाठी आपण 100 किंवा 200 लोकांना वेठीस धरत नाही, हे सगळं काम करून घेतलं. आता जो स्टंट झाला लवकरच मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण ज्या ठिकाणी चेंबरवर घरं आणि दुकानं बांधले का जिथं साफसफाईलाही जाता येत नाही, जिथं साफसफाईला जाता येत नाही त्या ठिकाणी ते पाणी आलेलं आहे. आणि मी आज नगरपालिकेच्या जीबीमध्ये स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायला लावल्या. टाउन प्लॅनिंग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग यांना 24 तासाच्या नोटिसा द्यायला लावल्या. ज्यांनी गटारी आणि चेंबरवर बांधकाम केलं असेल आणि जिथं जिथं पाणी आलं तिथले अतिक्रमणं तोडून ते चेंबर ओपन करणार. आणि ज्यांनी मागणी केली का 3 नाही 5 फुटाची पाईपलाईन टाकणार, मी म्हणतो 5 नाही 6 फुटाच्या पाईपलाईन टाकेल, पण हे सगळं अतिक्रमण आणि हे सगळं ओपन करणार. खंदक नाल्यात पण तसंच आहे. ज्यांनी बाईट दिल्या त्यांनीच त्या गटारी बंद केलेल्या आहे. मग हे सगळं अतिक्रमण आपण तोडणार आहोत. जनतेचं नुकसान होईल त्याच्यासाठी फक्त 24 तासाची नोटीस द्यायला लावलेली आहे. आणि ते तोडून आम्ही जे पाण्याचे हे जे झालं, मग याच्या विरुद्ध एक व्हिडिओ पडला, त्याचं पण आपण अवलोकन केलं पाहिजे का. मागच्या पावसात ज्याच्या घरात पाणी गेलं होतं त्यांनी पण आमच्या अभिनंदनाचा ठराव केला आणि व्हिडिओ टाकला की प्रशांत जे हे आहेत तिथले नगरसेवक कडू आणि नगराध्यक्षांनी चांगलं काम केलं. चांगल्या गोष्टींचं हे अभिनंदन समोरच्यांनी केलं पाहिजे का. जसं स्वच्छ पाणी आल्यावर पेपरला बातमी आली, जसं मेन रोडला पेव्हर ब्लॉक टाकल्यावर तिथल्या व्यापाऱ्यांनी आमचं असेल उदावनताईंचं अभिनंदन केलं. ह्या गोष्टीचाही आपण कधीतरी विचार केला पाहिजे. 24 तास राजकारण नसतं करायचं. आज कोपरगाव नगरपालिकेचा जनरल बोर्ड होता आणि त्यात 43 विषय होते. आता अध्यक्ष साहेबांनी सांगितलं 8 नंबरला घरपट्टी वाढी संदर्भाचा विषय अध्यक्ष साहेबांनी घेतला होता, तो त्यांच्या अधिकारात 8 नंबर आणि 9 नंबर. पण गटनेत्या राष्ट्रवादीच्या पहिल्यांदा आल्यानंतर, त्या पहिल्यांदा मिटिंग सुरुवात झाल्यानंतर त्यांनी पहिली मागणी केली 1 ते 7 विषय मंजूर करा म्हणे. मग अध्यक्ष साहेब म्हटले का सगळ्या विषयावर सखोल चर्चा होऊन द्या म्हणे. मागच्या वेळेस तुम्ही मिटिंगला नव्हते तरी आम्ही सखोल चर्चा त्या विषयावर केली होती, आमचे नगरसेवक होते तरी केली होती 2 तास. ते म्हणे 1 ते 7, पण ते सगळे सुरुवात झाली आणि त्यांची पहिल्यापासून मागणी होती 8 नंबर आणि 9 नंबर. मग त्यांना याच्यात राजकारण करायचं होतं. त्या विषयावर अध्यक्ष साहेबांनी, मी स्वतः विनंती केली, सीओ साहेबांनी सगळी पार्श्वभूमी त्यांना सांगितली का. आणि ते वसुलीचे धुमाल साहेबांनी सांगितलं का आपल्याला ही घरपट्टी का वाढवायची. ही घरपट्टीचा 2020 पासूनचा ठराव आहे आणि त्याच्या आपण जर आत्ता वाढवले नाही तर केंद्र सरकारनं जो 15 वित्त आयोग येतो, तो 15 वित्त आयोगाला काही गाईडलाईन्स आहे ते आपल्याला मिळणार नाही. म्हणून तर त्यांना आम्ही विनंती केली, ते नाही ते विषयावर आत्ता मत घ्या. आता जरी मत घेतलं ते आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत कोपरगावकरांना त्यांचं जे सोंग होतं. आता कालोप्पन सांगितलं आमच्या कालोप्पनी मागाशी का लबाड लांडगं ढोंग करतंय, घरपट्टीसाठी कोपरगावकरांचं सोंग करतंय कोपरगावकरांना. ते अशा पद्धतीने मी स्वतः विनंती केली त्यांना 3 वेळेस केल्या. त्या गटनेत्यांना केली, इम्तियाज भाईला केली, महमूद भाईला केली का तुम्ही ह्या विषयावर, जानाभाऊ कदमला बी केली आम्ही, का तुम्ही ह्या विषयावर आज आपण हा विषय नंतर घेऊ. 30 तारखेपर्यंत मान्य अध्यक्षांनी परवानगी दिलेली हरकती घेण्यासाठी. आणि विशेष सर्वसाधारण सभा आपल्याला 2 दिवसात 3 दिवसात कधी पण घेता येते. जीबीला वेगळा क्रायटेरिया आहे, ती 24 घंट्यात घेता येते त्या विषयावर. आणि जर तरी नाही झालं तुमचं समाधान तर आम्ही आमदार विवेक भैया कोलेंनाच सांगू, कलेक्टर साहेबाकडे जाऊ, तुम्ही आमदार, तुमचे लोकप्रिय आमदार आहे, तालुक्याचे आमदार आहे आशुतोष दादा काळे यांना घेऊन जा. पण त्यांचा हेतू असा होता का त्यांना याच्यात राजकारण करायचं होतं. 8-9 नंबरचा विषय नाही घेतला, बाकीचे सर्व महत्त्वाचे विषय होते. आता ते 43 विषयामध्ये सर्व महत्त्वाचे विषय असताना त्यांनी बायकॉट केला. मागच्या वेळेस सुद्धा बायकॉट केला त्यांनी. मागच्या वेळेस सांगितलं का ते दबाव टाकता म्हणून बायकॉट केला आणि आज मी त्यांनी त्याच पद्धतीने केलं. 8-9 नंबरचा विषय सोडून दुसरा कोणत्याही विषयाशी त्यांना कर्तव्य नव्हतं. कोपरगावकरांच्या म्हणजे 80,000 लोकांशी त्यांना काही करतो याच्यात फक्त त्यांना आज राजकारण करायचं होतं. आणि गेली 8 दिवस झाले, 15 दिवस कोपरगाव शहरात जर पाहिलं असेल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जे धरणे आंदोलन केलं, 2 दिवसाचं धरणे आंदोलन केलं. आता अध्यक्ष साहेबांनी सांगितले किती हरकती आलेल्या आहे, 500 आलेले आहे, जवळपास 500.
आणि त्यांच्या धरण्या आंदोलनाच्या पोस्ट होत्या. हजारो हरकती आमच्याकडे आलेले आहे. अजून यांना जर एवढी काळजी जर अजून कोपरगाव नगरपालिकेत जमा त्यांच्याकडे जर जमा झाल्या असत्या तर आमच्याकडे 500 जमा आहे, त्यांच्याकडे जर हजारो जमा झाले असते त्यांनी नगरपालिकेत केले असते. अध्यक्षांनी सांगितले आपण लोकांची जनजागृती करू. आमच्या विजयाताई होती, कालूअप्पा होती, आपण प्रत्येक नागरिकांकडे जाऊ, पण त्यांना राजकारण करायचं होतं. त्याचं कारण सांगतो. गेली 6 महिने झाले नगराध्यक्ष पराग संधान हे निवडून आले, ते त्यांच्या पसनी पडलेलं नाही. आणि मागील एका पत्रकार परिषदेत आम्ही तो जनरल बोर्डमध्ये सुद्धा विषय घेतला का पत्रकार परिषदेत आम्ही कोणाबद्दलही बोलताना लोकप्रतिनिधी असेल, पक्षाचा पदाधिकारी असो, त्याचा सन्मान ठेवतो. मागील गौतम बँकेच्या पत्रकार परिषदेत कोपरगाव शहराचे प्रथम नागरिक त्यांच्याबद्दल एकेरी शब्दात उल्लेख केला, त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. ज्या व्यक्तीने केला, जर याच्यात सुधारणा नाही झाली त्यांना त्याच पद्धतीचं उत्तर दिलं जाईल हे मी निश्चित सांगतो. म्हणजे भारतीय जनता पक्ष महायुतीच्या वतीने मी सांगतो, जर नगराध्यक्षाचा सन्मान ते ठेवीत नसेल, आमच्या कोपरगावचे नगराध्यक्ष ते 80,000 लोकप्रतिनिधी, ते भारतीय जनता पक्षाचे नेते निवडून आल्यानंतर 80,000 लोकांचे प्रतिनिधी, त्यांचा सन्मान ठेवायचं काम सगळ्यांचे, त्यांना जनतेने निवडून दिलेले. पण ते एकेरी भाषेत जर उल्लेख करीत असेल ते अतिशय चुकीचा, त्यांचा मी निषेध करतो. राहिला विषय ढाप्यांच्या विषयावर येतो. ढापे दैनंदिन जीवनात जसं अन्न वस्त्र निवारा आहे ना, तर कोपरगाव नगरपालिका, एखादी नगरपालिका असते, ढापा, गटार, लाईट हे अत्यंत गरजेचं आहे. कधी लाईट उडतील सांगता येणार नाही. संडासमध्ये कधी प्रॉब्लेम, शौचालयाला कधी सांगता येणार नाही. ढापाला जिओ टॅगिंगचे फोटो आहे, त्यांना जिओ टॅगिंगचे फोटो सन्मान्य अध्यक्ष जेव्हा नगराध्यक्ष झाले ना तेव्हा त्यांनी सांगितलं, स्पष्टपणे सांगितलं जिओ टॅगिंगचे फोटो लागतील. फक्त असं आहे का त्याला वर्क ऑर्डरला वेळ लागतो, ते ढाप्यात सांगतो. ते ढाप्यात आम्हाला भ्रष्टाचाराची गोष्ट करता, आम्हाला ढाप्यात भ्रष्टाचार करायची गरज नाही, कारण ढापे कोपरगावकरांच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय. आणि मध्यंतरी आता त्यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ आला, काही भागात पाणी घुसलं, ज्या भागात पाणी घुसलं ते तिथल्या नगरसेवकांनी जो व्हिडिओ काढला, मागच्या वर्षी त्या भागात पाणी आलं होतं, त्या भागातला मी रहिवासी, त्या भागातच मी राहतो. मग मागच्या वर्षी नाही व्हिडिओ केला तुम्ही? धरणे सोडून गेले तिथं, पार्टीने कॅमेरामॅन पाठवला. मागच्या वर्षी का नाही व्हिडिओ केला? मागच्या वर्षी पाणी आलं होतं, त्याच्या मागच्या वर्षी पाणी आलं आमच्या संजयनगर भागात. माननीय विवेक भैयांना एकदा रात्री 1 वाजता मी, संधान साहेब, संदीप भाऊदेवकर एवढ्या पाण्यात आम्ही नेलेलं आहे, एवढ्या पाण्यात संजयनगर भागात. आम्ही आमचे नेते स्वतः पाण्यात होतो आणि खडकीला यांचे नेते जेसीबीच्या बकेटमध्ये बसून पुराची पाहणी करत होते. ते व्हिडिओ आहे आमच्याकडे. आमचा त्यांच्यावर राजकारण करू नये. आणि तुम्हाला एक सांगतो, आमच्याकडं प्युअर मेजॉरिटी 19 नगरसेवक आहे, पण आम्ही कोणताही विषय डायरेक्ट मंजूर करीत नाही. आमच्या नगरसेविका, सगळ्या नगरसेविका सकाळी 10:30 वाजल्यापासून इथं आलेले आहे. नाश्ता केला असेल, स्वयंपाकपाणी, पण सगळ्या 43च्या 43 विषयावर साधक बाधक चर्चा केली. मागच्या मिटिंगला ते बायकॉट केला तेव्हा सुद्धा आम्ही चर्चा केली. 10 मिनिटात मिटिंग आवरू शकलो असतो. 10 मिनिटात आम्ही, जनतेचे काम आहे, ज्या जनतेने आम्हाला जबाबदारी दिली, कोपरगावकरांना मान्य विवेक भैया कोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्यावर जी जबाबदारी स्वीकारली, त्याच्याकरता आम्ही साधक बाधक चर्चा करतो. मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, राजकारण करायला खूप दिवस आहे. येता काळ 4 महिने पावसाळ्याची, कदाचित निसर्ग सगळे हातबल असतात. अमेरिकासारखा देश सुद्धा जर वादळी पाऊस झाला तो सुद्धा हे होतो, तर कोपरगाव आहे. काही आमच्याकडून समजा झालंय तर त्याच्यात आम्ही निश्चित सुधारणा करू. निसर्गापुढं कोणी नाही. किती आम्ही स्वच्छता केली, किती काय केलं, जगात कुठेही जा तुम्ही, निसर्गाच्या पुढं कोणी नाही. त्याच्यामुळे ते काय आमची पोलखोल करणार नाही. कोपरगावकरांना माहिती आहे. आमच्या नगरसेविका विजयाताई होते, आमचे वैभव आरोग्याचे सभापती 30च्या 30 वार्ड 6 महिन्यात. मी सांगतो, आरोग्याचे पहिले सभा कालाप्पानंतर ते असतील का 30च्या 30 प्रभागात ते वैभव गेलेले. मग तुम्ही पहा, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आणि पूर्ण वेळ आम्ही, आमच्या नगराध्यक्ष वेळ देता, आम्ही वेळ देतो. आमच्या बांधकामच्या सभापती निलोपर भाभी, वैशालीताई पाण्याच्या टाकीवर राहतात. वैशालीताईंना कोणत्याही प्रश्नावर विचारा, त्या अभ्यास करून येतात. असं नाही आमच्याकडे. आम्ही राजकारण करीत नाही, ही आमची मान्य बिपिन दादांची शिकवण नाही. एवढंच बोलतो. जय भीम. आणि महत्वाचा विषय सांगतो, आज आपल्याला याच्यामध्ये ऐनवेळी आम्ही विषय ठेवला होता का जी शास्ती माफी आपल्याला मागच्या वेळी 50% झाली. ॲक्च्युली शास्ती माफी करून आणायचा हा त्या लोकप्रतिनिधी आमदाराचा अधिकार होता. त्यावेळी लोकप्रतिनिधी कोण होते? आशुतोष दादा काळे. मग आपल्या प्रस्तावाबरोबरचा श्रीगोंद्याचा प्रस्ताव मंजूर होतो, निफाडचा होतो, बाकीचे होता. आपला का होत नाही?
का आता फक्त सत्ता बदल झाला म्हणून आपला झाला नाही. आणि 2 महिन्यानंतर त्यांना आठवण येते का शास्ती माफी कोणामुळे झाली नाही, याचं नुकसान कुणी केलं. आज परत आपल्याला तो ठराव पाठवायचा होता की अभय योजना पुढील याच्यासाठी जी मागची शास्ती माफ करण्यासाठी अभय योजनेचा ठराव घेऊन तो कलेक्टर साहेबांकडे पाठवायचा होता. एवढा महत्वाचा विषय होता. आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. ते थांबले काय नाही थांबले काय आम्हाला विवेक भाईंची शिकवण आहे, प्रत्येक विषयावर आम्ही चर्चा करून निर्णय घेणार. तर असे विषय पाठवायचे होते, पण त्यांना फक्त जितू भाऊनी सांगितलं तसं राजकारण होतं. बाकी यांना जनतेच्या प्रश्नाशी काही घेणं नाही, कोणताही कळवळा नाही, हे फक्त नाटक चालू आहे त्यांचं.